देहासाठी जो काला आहे तुकोबराय म्हणतात तो दही भाताचा काला आहे आणि तो काला खाण्यासाठी मी जन्माला येईन उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भाताचा काला हे जीवा करता आहे ते स्थूल देहाला पुष्ट करते एक दुसरा काला आहे तुकोबराय म्हणतात तो काला हरिनामाचा आणि खिचडीचा आहे आणि तो काला हे लिंग देहाला पुष्ट करतो हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साजने हा काला असणारा हा कारण देहासाठी नाही हा स्थूल देहासाठी नाही मग हा काला लिंग देहासाठी आहे पहिला काला आहे उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात हा शरीराला पुष्ट करतो आणि हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा आणि हरीच्या नामाचा जो काला आहे तो अशा प्रकारचा लिंग देहाला पुष्ट करतो पण त्याच्याही पलीकडे असणारा एक शरीर आहे त्याला कारण शरीर म्हणतात आणि त्या कारण शरीराला जो एक काला आहे तो अभेदात्मक आहे जीव ब्रह्म ऐक्याचा काला आहे तुका म्हणे काला जो काला आहे तो म्हणतात कोठे अभेद देखिला इथं जीव ब्रह्माचा काला आहे विठाला तोच काला जो संतांच्या संगतीत मिळतो ना तो काला आपल्याला आज भगवान परमात्मा देणार आहे भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ पण तो काला पाहायच्या अगोदर आपल्याला काही विशिष्ट प्रकारचं चिंतन करावं लागतं आज रामकथा नाही आज त्याचं एकदम विरुद्धची कथा आहे ती म्हणजे रामकथा प्रभू रामचंद्रांचं अवतरण प्रगटीकरण हे त्रेता युगात झालं काला खाता आला नाही ठरवलं होतं एक दिवस प्रभू रामचंद्रांनी आपल्याला राम जन्माच्या वेळेला काला करता आला नाही असं मग प्रभू रामचंद्रजींचं राज्याभिषेक झालं मग आपण काला करू ठरवलं आदरणीय शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर म्हणतात त्यांनी सांगितलेले उदाहरणं आहेत ते सांगतात आपण आता काला करू मग त्यांनी काय करायचा त्यावेळेस दही भाताचा काला केला जातो कदाचित वानरांना माहीत नव्हतं मग त्यांनी करवंदे तोडून आणले एका टोपलीत ठेवले त्या करवंदामध्ये थोडंसं अशा प्रकारचा दुसरे फळंही टाकले आणि मग तो काला त्या ठिकाणी त्रेतायुगात चालू आहे आदरणीय मारुती बाबा सांगतात हा काला त्रेतायुगात झाला पण मग ज्यावेळेस त्या वानर सैन्य होते रामायणाच्या नंतरची गोष्ट आहे वानर सैन्यांना ते वाटलेलं आहे ते सगळे करवंदे वगैरे आणि त्यांनी अशा प्रकारचं करवंद दाबल्यानंतर त्याच्यातला तो बिया असतो ना बियाच म्हणतात तुमच्याकडे आबा बिया ते बिया असं उडालं त्या माकडाला असं वाटलं माझ्यापेक्षा जास्त उडी आणतो का त्याने त्याच्यापेक्षा उडी हाणली शेजारचा बसलेला होता तो म्हणतो मला पण उडी आणतो का तो त्याच्यापेक्षा उडी त्याच्या शेजारचा पाला तो झाडावर उडी झाडावर पार आणखी मोठ्या झाडावर ते एकमेक सगळे उडी मारायला लागले तिथं त्यांना काला अशा प्रकारचा करता आला नाही मग त्रेतायुगातला काला भगवान परमात्म्याने सांगितला आपण तो द्वापार युगात करू पण तो काला भगवान परमात्म्याने असलेला दुर्लभ काला आपल्या पोराला दिलं नाही ब्रह्मदेवाला तो काला खाण्याचा अधिकार नाही मग वैष्णव निका संभ्रम जो वैष्णव आहे निका आहे चांगला आहे त्याला भगवान परमात्मा काला देतात पण का हो महाराज काला वाटण्याचा अगोदर आपल्याला आज प्रभू रामचंद्रजींचं अशा प्रकारचं चिंतन करता येणार नाही मग तुकोबराय सांगतात आपल्याला आज भगवान परमात्म्याने जे गोकुळात लीला केलं ना त्याचं आज चिंतन करावं चरित्र उच्चारा केले देवे गोकुळे वा वैष्णव महाराज
वा केले देवे गोकुळी केले देवे गोकुळ चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी देवे गोकुळी 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 चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवे केले ते चरित्र उच्चारावे जे देवाने गोकुळात चरित्र केलं त्याचं आज उच्चारण करायचं आहे प्रभू रामचंद्रजींचं म्हणजेच भगवान परमात्म्याचं चरित्र आपण पाहिलेलं आहे पण इथं असणारा जो देव आहे तुका म्हणे नटधारी भोग भोगुने ब्रह्मचारी त्या भगवान परमात्म्याचे चरित्र आपल्याला आज आचरण करता येणार नाही मग विचार करता येणार नाही मग फक्त उच्चार करता येईल एक चरित्र आहे भगवान परमात्म्याचं त्याचं आपल्याला विचार करायचं नाही त्याचं आचरण करायचं नाही फक्त उच्चार करायचा आहे हे देवाचं चरित्र आहे संतांचं चरित्र विचारणीय आहे आचरणीय आहे आणि उच्चारणीय आहे जीवाचं चरित्र हे आचरणीय नाही विचारणीय नाही आणि उच्चारण्यासारखं काहीच नाही काय उच्चारणार आहे जीवाबद्दल तुम्ही तो तंबाखू खातो असं नाही उच्चारता येणार जीवाचं चरित्राचं चिंतन करता येणार नाही आपल्याला आचरण करता येणार नाही संतांचं आपल्याला आचरणही करता येईल विचारही करता येईल आणि उच्चारही करता येईल काय उच्चार केल्यानंतर होतं संतांचं तुका म्हणे पापे जाती संतांच्या मी तिघही मुद्द्याला तीन तीन प्रमाणात सांगेन पण प्रमाणात सांगेन बुवा विठाला विठाला पण तुकोबाराय म्हणतात की चरित्र ते उच्चारावा केले देवे गोकुळी कोणतीही गोष्ट जर आपल्याला चिंतन करायची असेल तर ते चिंतन करत असताना त्याच्या पाठीमागे काहीतरी अशा प्रकारचं कारण लागतं कार्याशिवाय कारणाची उत्पत्ती होत नाही यत्र यत्र धूम असती तत्र तत्र वन्नी असती केदार महाराज आहे ना हे शास्त्राचं विधान आहे मग चरित्र उच्चारायच्या अगोदर आपल्याला ते चरित्राच्या अगोदर नेमकं काय घडलं हे पाहावं लागेल काही नाही झालं सगळ्यांना माहीत आहे देवकीचं वसुदेवाचं लग्न झालं हे माहिती आहे माहिती आहे आणि वेळ कमी असल्यामुळे ते लवकरच झालं लग्न झाल्यानंतर आकाशवाणी झाली की त्यांनी सांगितलं अरे मानी भरवसा तुला अशा प्रकारचा 8वा पुत्र येऊन वध करीन हे नामदेवरायने लिहून ठेवलंय वा 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 इथपर्यंत आणि भगवान परमात्म्याचं अशा प्रकारचं प्रगटीकरण होतं मी पहिल्या दिवशी सांगितलं संतांचं होतो त्याला म्हणायचं अवतार देवाचं होतं त्याला म्हणायचं प्रगटीकरण आणि जीवाचं होतं त्याला म्हणायचं जन्म ह्याचे आपण प्रमाण पाहिलेत कथेत पाहिलेत पण भगवान परमात्मा इथं 8 वर्षाचे या ठिकाणी प्रगट झालेत देवकी माता म्हणते लहान झालेत एवढंच नाही नुसते लहान नाही झाले वसुदेवाच्या कानात त्याने सांगितलं देवा मला आता इथं नाही ठेवायचं मग इथून उचलायचं आणि मला इथून उचलून नंदाच्या घराला मजने गोकुळा मजने गोकुळा मजने गोकुळा नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया भजनी ते विमद आलिये माया उपजली तिथे बियाणे मज येते नंदाच्या घराला मजने गोकुळा हो मजने गोकुळाला हो मजने गोकुळाला हे नंदाच्या
परमात्मा वसुदेवजीला म्हणतात, मज नेई गोकुळाला. काय करायचं, तिथली असलेली जी माया आहे तिला इथं आणायचं आणि मला तिथं ठेवायचं. आपल्याला मायेचं काय झालं, त्याच्या अगोदर काय घडलं. 6 मुलं मारली बा. कुणी? कंस मामाने. का मारली माहिती आहे? का मारली हे कोणालाच माहीत नाही. भागवतकार त्याचं वर्णन करतात. ज्या वेळेस ही देवकी माता पूर्वजन्मामध्ये एका राजाची अशा प्रकारची सवत, म्हणजे 2 पत्नी असतात राजाला, आणि सवत पत्नीचे त्या देवकी मातेनं पूर्वजन्मामध्ये 6 मुलं मारली होती. का? सवतीला 6 मुलं होती, हिला एकही होत नव्हती. म्हणून दिवाळीच्या दिवशी लाडूमध्येच विष घातलं आणि 6ही मारलेत. आणि तिनं शाप दिलेला होता की तुझ्या अशा प्रकारचे 6 मुलं मरतील. नामदेवराय वर्णन करतात, 6ही मारीत दुराचारी. दुराचारी 6ही मारीत. म्हणून 6 मुलं मारली. आणि मग 7वेचं काय झालं, 8व्या जन्माला आलं. हे काही आता स्पष्ट करून सांगण्याची मला तरी वाटतं आवश्यकता नाही. त्याला भागवतच ऐकायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि गोड अशा प्रकारचं भगवान परमात्म्याला त्या अशा प्रकारच्या गोकुळात ठेवलेलं आहे. सकाळी उठून पाहिल्यानंतर सगळ्या गवळणी एकमेकीला चर्चा सांगतात. सांगू काय चर्चा सांगतात रामेश्वर बाते? गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ऐसे धामे ते पुढे आवे की धावती पुढे. एक धामे धावते पुढे. एक धावे की धावती पुढे. हे वाटी वाटी सुलट बडे. आटी आटी सुलट बडे. वाटी वाटी सुलट बडे. आटी आटी सुलट बडे. म्हणती हो गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि यशोदेला पुत्र झाला. अख्ख्या गावात भगवान परमात्म्याची चर्चा. आणि तुकोबराय त्याचं वर्णन करतात की म्हणतात, भगवान परमात्मा ज्या वेळेस गोकुळात प्रगट झाले आणि त्या गोकुळवासियांना त्या ठिकाणी कशा प्रकारचं सुख प्राप्त झालं, तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा 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 गोकुळीच्या नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा तुकोबराय त्याचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत नाही, गोकुळीच्या सुखा पार नाही, गोकुळीच्या सुखा
सुखा नाही, गोकुळीच्या लोकांना अंत नाही, पार नाही, गोकुळीच्या लेखा नाही. गोकुळीच्या सुखा अंत नाही, गोकुळीच्या सुखा पार नाही आणि गोकुळीच्या सुखा लेखा नाही. हा काय भानगडे बापडच मध्येच. हेच खरं अशा प्रकारचं तुकोबरायांची आपल्याला अभंगातली ही गमक आहे, ते कळायला धमक लागते बुवा. विठाला विठाला जसं ती गवळण म्हणते ना गावामध्ये, अख्ख्या गावात चर्चा की यशोदा मातेला अशा प्रकारचा पुत्र झालाय आणि त्या गोकुळवासियांना असं सुख प्राप्त झालं की त्याला अंतच नाही. अंत नाही म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होतं, फक्त बासुंदी खाऊस तर. ती बासुंदी संपली, संध्याकाळ झाली की लगेच वाटतं आपल्याला गुलाबजामुन खावं. असं त्यांचं सुख नव्हतं, त्यांचं टिकणारं सुख होतं, त्याला अंतच नव्हतं. म्हणजे इथून गेले आपण, बस नाही भेटली बस स्टँडला तर आपण दुःखी होतो, असं सुख त्यांचं नव्हतं. भगवान परमात्मा त्यांना नित्य सुख देत होता. गोकुळीच्या सुखा अंत नाही, पार नाही. म्हणजे कोणत्याही देशात जरी गेले तर त्या सुखाला कमतरता भासत नव्हती, म्हणून पार नाही, लेखा नाही, लिहून ठेवण्यासारखं सुख नव्हतं, अनंत सुख मिळत होतं. तुकोबाराय म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत नाही, गोकुळीच्या सुखा पार नाही, गोकुळीच्या सुखा लेखा नाही. कशामुळं झालं ते? बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण घरी, हे बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. एकदा टाळ्या वाजवा गाड्या. लय 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 अशा प्रकारचं याच्यासाठी परिश्रम करावं लागतं, तेव्हा एवढा गोड स्वर निघतात बा. खूप अवघड आहे. पखवाजातून बोल काढावे लागतात. पखवाज हा निर्जीव आहे,
नुसते आपण म्हटलं ना तर त्याच्यातून सजीव आवाज निघतो. धागिनता तिरकिट तकता तिरकिट तकता तिरकिट तकता धिंदा गदा गधिंदा गदा. झोपा तुम्ही झोपा, मी येतो चहा पिऊन. रामेश्वर वाचा. खूप 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 अशा प्रकारच्या त्याच्यासाठी मेहनत घ्यावं लागतं. आणि मग असं वाजवलं तर मग असं म्हणता येतं. धिंदा गदा धिंदा गदा. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम हात वरती. ज्ञानोबा माऊली तुकाराम हात वरती. हात वरती. भजन 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 हात वरती. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. समोर या समोर या साहेब समोर या. माऊली साहेब समोर या. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. हे असं वाजवलं तर असं म्हणता येत. हे बोल बी कळालं पाहिजे. मी म्हणत होतो धिंदा गधा, ते म्हणत होता धिंदा गदा. म्हटलं कोण गधा? ते म्हणे आमचा पप्पा एक गधा आणि मी एक गधा, तीनदा गधा. असं नाही, ते हे बोल आहेत आणि हे स्वर आहेत. आणि कीर्तन करणं एवढं सोपं आहे हो. कथा करणं सोपं आहे, कठीण आहे. शब्दाची जुळवाजुळवी, व्याकरण शिकावं लागतं त्याच्यासाठी. मी कथेत बोललो बघा, क ख ग घ, तो जो असा असतो त्याला अंग म्हणतात. हां, आपण त्याला डज म्हणतो आतापर्यंत. आपण ढच येतं करणार काय? कठीण आहे. बाळकृष्ण नंदा घरी, त्यांना आनंद झाला. कशामुळे? तो बाळ कृष्ण नावाचा नंदा घरी आला आणि आनंदल्या नरणारी. त्या आनंदाच्या भरात हे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरण गुडिया तोरण. गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती करती कथा गाती करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी आल्यानंतर गुडिया तोरणे करीती रामकथा गाती कीर्तनातले अभंग. आता हा अभंग सगळं पिंपळनेर गावाला लावतो हा, पहिल्यापासून शेवटपर्यंत. आता एक शेवटचं चरण राहिलं, लीला सांगून 12 म्हणजे 12. विठाला 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 तुकोबराय वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा, असंच ना, गोकुळीच्या सुखा. आता आपण म्हणायचं पिंपळनेरच्या सुखा. गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा, ते तसंच लावून घ्यायचं, त्याला अंत नाही. पुण्य पावनभूमी आहे ना, म्हणून पार नाही. आणि इथलं सुख किती सप्ते होतात ते मी सांगू शकत नाही, म्हणून लेखा नाही. लागतंय ना अर्थ बघा. पिंपळनेरच्या सुखा अंत नाही, पिंपळनेरच्या सुखा पार नाही, पिंपळनेरच्या सुखा लेखा नाही. का बरं? बाळकृष्ण जसं नंदा घरी, तसं अयोध्याच्या लल्ला पिंपळनेरच्या घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, मग पिंपळनेरच्या नरनारी आनंदल्या. मग त्याच्यात काय करतात ते, त्याच्यामुळे मग गुडिया तोरणे करती रामकथा आणि गाते अभंगातली गाणे. विठाला 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 तुकोबराय वर्णन करतात, जसं इथं सुख प्राप्त झालं तसंच त्या गोकुळातल्या गवळीयांना गवळणींना त्या भगवान परमात्म्याचं छंद लागला होता. म्हणे छंदे तुका म्हणे छंदे, वा तुका म्हणे छंदे, 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 तुका तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे. क्या बात है. येणे वेदिले गोविंदे, तेने वेदिले गोविंदे, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी. येणे वेदिले गोविंदे, वेदिले आनंद द्या नदी तारी, आनंद द्या नदी नारी, नदी नारी आनंद द्या, हे आनंद द्या, आनंद द्या, आनंद द्या, आनंद द्या नदी नारी, नद नारी, नद नारी आनंद द्या, आनंद द्या नद नारी, बाळकृष्ण नंदाघरी. तुकोबराय वर्णन करा. तुका म्हणे छंदे येणे वेधिली, गोविंदे येणे गोविंदे, छंदे तुका म्हणे वेधिली. आता ते छंदे कसं, वेधिली कसं, याचं आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. ते कोणाचं मन वेधलं आणि कुणाला छंद लावलं याचं थोडक्यात चिंतन करायचं. पण सगळ्यांनी अगदी प्रेमाने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचं चिंतन झाल्यानंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागतं. सगळ्यांनी उंच हात करायचं, मोजून फक्त 1 मिनिट 1 सेकंद आपल्याला भजन करायचं आहे. विठोबा रखुमा हरी 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 गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी.
जय जडोपार घुमाई जय जडोपार घुमाई कुंडली कवरधर विठोय ज्ञानदेव पंढरीनाथ की जय माऊली ज्ञानेश्वर की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय थोबा 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 तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे छंदे, काय छंद लागला, काही नाही महाराज. भगवान परमात्मा ज्या वेळेस गोकुळात आला त्या गोकुळवासियांना नेमकं कसं सुख झालं तुकोबराय ह्या अभंगात सांगतात. पण त्यांच्या त्या सुखाची भाषा अशी होती की भगवान परमात्म्याने लीला केली की त्यांना सुख व्हायचं. भगवान परमात्म्याने खोडी केली की त्यांना सुख व्हायचं. काय करायचं सुख, काही नाही महाराज. भगवान परमात्माचा आता जन्म तर कधीच झालेला आहे. मग तो लहानाचा थोडासा मोठा झाला आणि पडद्याला धरून मंडपाच्या उभा राहू लागला आहे. घराच्या भिंतीला पकडून तो उभं रागलेला आहे. आणि उभं राहता राहता तो भगवान परमात्मा रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी जाऊनी धरती गवळणी धरती गवळणी बांधित करणी देती गाराणी यशोदे साजनी यशोदे साजनी आतय दूध भक्षुने तमाल लीले कमल केले हे कृष्ण आरे बारी बारी परतरी माते दावा कृष्ण आरे बारी बारी भक्षुने कमाल केले कमल केले साजनी कृष्ण आरे बारी परतरी माते दावा कृष्ण रांगू तर लागलाच. पण नामदेव राय म्हणतात ते गुडघ्यावर रांगू लागला. तळबेतळ हात हात टेकीत तळबेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगीत तळ हात टेकीत तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगू लागलाय. आणि रांगता रांगता थोडंसं 5 वर्षाचा झालेला आहे. आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एक अशा प्रकारचं, जशी आपली संस्था आहे तशी त्यांनी एक संघटित संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेला त्यांनी नाव दिलेलं आहे, जसं आपण सिद्धिविनायक पतसंस्था नाव दिलं आहे ना, तसं त्यांनी अखिल भारतीय चौर्य मंडळ गोकुळगाव असं त्यांनी संस्था स्थापन केली. त्यांचं एकच काम फक्त ह्या घरात जायचं, लोणी चोरायचं, त्या घरात जायचं, दूध चोरायचं, त्या घरात जायचं, ताक प्यायचं, असं काम त्यांनी चालू केलं आहे. आणि त्या चोरी करण्याच्या नादामध्ये त्या गोपिका वैतागून यशोदा मातेकडे येतात आणि ते सांगतात, गवळण सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी
अवघे विरजणी अवघ्या विरजणी आगे बाई कोणाशी सापडे ना कोणाशी सापडे ना आगे बाई कोणाशी सापडे ना आगे बाई कोणाशी सापडे ना गवळण सांगती गाराणे रात्री आला चक्रपाणी खावणे दही दूध तुप लोण्या फोडिले अवघे विरजणे हागे बाई कोणाशी सापडे ना हागे बाई कोणाशी सापडे ना तेवढ्यात दुसरी आली धावोने म्हणे गे बाई काय केले करणे दुसरी आली धावत म्हणे गे बाई काय केली मात मुखाशी चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हे गे बाई आमासी पावे ना हे गे बाई आमासी पावे ना धिंगाणा धिंगाणा टाळ्या वाजवा आज धिंगाणाचे बा दुसरी आली धावत म्हणे गे बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हे गे बाई आमासी पावे ना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू धिंगाणा त्या गवळणी सांगतात पहिली म्हणते दही दूध येऊन खातय दुसरी म्हणती हे जरा वेगळंच करते आमच्या सुना त्यांचे ते धान्य पाखडीत असते येते आणि पप्पी घेते हे नामदेवराय सांगतात माझी गवळण नाही ती हे नामदेवराय वर्णन करतात संतांनी लिहिलेलं ते कीर्तनात सांगा बाबा उगच काहीतरी येऊन गप्पा हाणायचं नाही कीर्तनात कारण कीर्तन मर्यादा आहे आईशी संतांच्या घरची की कीर्तनकाराच्या बापाच्या घरची संतांच्या घरचे आहे महाराज इथं उभं राहिल्यानंतर जे संतांनी सांगितले जे संतांनी लिहिलंय महाराज मी पहिल्या दिवशीच बोललो तुम्हाला किती मोठं वाङ्मय आहे आणि आपण उगाच आईचे आणि बापाचे गाणे म्हणतो तुकोबाराय वैकुंठातून पस्तावा येत असेल त्यांना ज्ञानोबारांना समाधीतून पस्तावा येत असेल एवढी मोठी ग्रंथ संपदा आहे एवढं चांगलं आईंचं वडिलांचं वर्णन करणार आहे तरी आपण गाणं म्हणत असू पस्तावा येत असेल नारदाच्या गादीचा अपमान करू नये काही म्हणतात गवळण काही म्हणतात दिंडीमध्ये ते गवळण ऐकलं मी रामेश्वर एका जनार्दनी म्हणे मीराबाई दासी जने लागे नामयाच्या पायी आता गवळण कोणाची आबा एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई दासी जनी जनाबाई नामयाच्या पायी नामदेवराय कोणाची गवळण अरे एक तर म्हणा ना काहीतरी टलाटण हिंगण बेट असं नाही महाराज संतांचं वाङ्मयाचं अथांग चिंतन झालं ना तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक ब्रह्मत्वचन ब्रह्म अभ्यासम विदुरबुधा तर आपण करावं नाही तर उस्तुडीला गेलेलं बरं विठाला 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 संतांचं वाक्य आहे हे सांगतोय मी संत महात्मे सांगतात दुसरी आली धावत म्हणते तर आमच्या सोन्याच्या तेव पप्प्या येतो तेवढ्यात या दोघी जणी सांगत होत्या ना तिसरी आली
तिसरी आली धावोने म्हणे गे बाई काय केली करणे हे पतीची दाढी माझी वेण्या दोहीचे गाठ देवोने गाठ बाई कुणाशी सुटे ना गाठ बाई कुणाशी सुटे ना कुठे बरी सुनी धिंगाणा तिसरी म्हणते दही दूध खातय खाऊ द्या खायची गोष्ट आहे पप्पी घेतय लहान आहे म्हणून घेऊ द्या पण हे वेगळंच कारस्थान केलं ना त्याने आज काय काय केलं आता ते काय केलं सांगावं लागल ना काय नाही कृष्ण जेव्हा खोड्या करत होता गवळण म्हटली ते म्हणे कृष्णा कार्य गरीबाने भोळ्या बावड्या गवळणीच्या घरी जातो माझ्या घरी ये तुला बांधूनच देते असं वय भगवान परमात्मा कृष्ण म्हणतात पेंद्या हिचा नंबर घे व्हॉट्सअप नंबर पण घे घे पटकन घर नंबर पण घे लिहून पेंद्या म्हणतो कृष्णा हिला ओळखत नाही ते म्हणे कस काय अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे म्हणे का बरं काय तिचं नाव ते म्हणे शांताबाई असं 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 मग वरच्या गल्लीला काय करते सकाळपासून खालून वरी इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं मारती चक्रा 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 म्हणे ती असं असणार ती म्हणून वरती आली म्हणे ती तिला कामच नाही असं 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 बरं बरं का रे कृष्णा कधी येशील घरी ते म्हणे मामी अय पिंपळनेरच्या मामी आत्ता 11:45 पासून 12 वाजेपर्यंत मी कधी येऊ शकतो असं गवळण गेली घरी मुलगी होती घरात मुलीला सांगितलं का ग रांजणात पाणी दिसत नाही ते म्हणे उठून सुटली गेली तिकडे भाषण ठोकायला पाणी तुझा पप्पा भरीन काय जा म्हणे पाण्याला ते म्हणे एक काम कर मी जाते पाण्याला पण इथं बाहेर अंगणात येऊन बस का बरं चोर येतील घरात घुसतील आज काल आहे बुंदी चोरून नेतील ते नाही नाही तिथं 2-4 माणसं बसवलेत अजिबात बुंदी चोरीला जात नसते बरं 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 मग ती गेली पाण्याला माठ घेऊन अगोदर हंडा नव्हता माठ घेऊन गेली गवळण आणि हा भगवान परमात्म्याने लीला केली त्या खिडकीतून पाहिलं मागची खिडकी उघडी आहे मागच्या खिडकीतून सगळ्या त्यांनी यालं तरी यारे लागेन आव घे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आणि पुरे म्हणालं ते वरी आणि अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने ते मंडळ स्थापन केलं होतं सगळ्यांनी घेतलं आतमध्ये भगवान श्रीकृष्ण उडी हाणलेली आहे पोट भरून खाल्लेलं आहे आणि मग आता बाहेर निघायचं म्हणजे कसं निघायचं खाऊन ते पळून गेले ही गवळण परत आली बघती आरा तवती पालथी दुधानी आता काही खरं नाही पण मग रात्री येऊ दे त्या काट्याचंच काम असेल त्या काळ्याच कृष्णाला काळ्याच म्हणत होतं सगळ्या त्यांनीच केलं सण हे रात्री झोपली कशाची झोप लागती कारण त्याने सकाळी सगळं कारस्थान केलेलं होतं मग झोपतच नाही 10 वाजले 10:30 वाजले 11:45 वाजले 1 वाजले 2 3 पहाटे आता 4 वाजले 4 वाजायची कोणती झोप असते गुळाची झोप आपली साखरेची असते होय बरं बरं साखर झोप लागली आणि ती म्हटली आता झोप लागती थोडं पडून पाहू आला तर आला नुसती पडली हो माझ्याकडे काय पाहता झोपली ना झोपली आणि मग भगवान परमात्मा त्याच्याकडे काय शक्ती महाराज करतुम अकर्तुम अन्यथा करतुम तो सर्वज्ञ शक्तिवान असणारा भगवान परमात्मामध्ये गेला तो जो गवळी होता त्याला लांब दाढी अगोदरच्या गवळ्या दाढ्या ठेवायच्या बरं का जिजा हां त्या दाढ्या ठेवायच्या मग ही मोठी दाढी होती आबा वेणी अशी लांबलेली होती अगोदर वेणी ठेवायच्या आता नाही राहिल्या वेणी आता पाहावं लागतं या ठिकाणी पूर्वी एकेकाळी वेणी असायची पूर्वी आता आई कट बाप कट मावशी कट आत्या कट नुसती कट 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 नुसती काय नाही अगोदर वेणी असायच्या गाठ बांधली आणि भगवान परमात्मा निघून गेला भगवान परमात्मा
सकाळी मग ती शेजारची सविता म्हणते का ग शांताबाई लवकर उठून सडा टाकायची आता 8 वाजले का उठ ना. मग तिनं आवाज दिला शांता अशांताबाई. तिनं उठायला सुरुवात केली. झटका बसला कुणाला त्या गवळ्याला. गवळ्या म्हणतो अरे पांढरे केस झाले ना झटका कोण देती. मस्त भोगुनिया मातली धांदली मस्त भोगुनिया मातली धांदली करशी बुडा मोडी मजलागी करशी बुडा मोडी मजलागी मातली धागडी मस्तावनिया मातली धागडी बुडा मोडी मजलागी करशी बुडा संतांचे वाक्य तर आबा मस्त होऊन या मातलीस धांगडी करशी वडाओडी मज लागी वडाओड करते तू. ते म्हणे तुम्हाला लाज वाटते का 2 नातवंड आहे घराला मी कशाला ओढीन तुम्हाला. लय मोठ्या प्रकारे आखूड करतो जरा. भगवान परमात्म्याने सांगितलं 8 वाजलेत आता थोड्याच वेळात एक गंमत येणार आहे आपल्या गावात. सगळेजण गावाच्या बाहेर त्या चौकात उभं राहायचं गणपती बाप्पाच्या समोर पलीकडच्या तिकडं सिद्धिविनायकच्या समोर असं बँडबाजा सहित. ते म्हणे अगोदर कायचं बँडबाजा ते डबडं उलट करून तुराटीच्या काट्या ततडम 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 ततडम. ते म्हणे पिपाने कुठून आणायत पिंपळाचे 2 पान वाजवलेत का बा मी वाजवलेत बा. हां ते पिंपळाचे 2 पान असं उलट उलट चिटकवलं ना असं पू पू वाजत येते. पिंपळाचे पानन धतडम ततडम पिंपळाचे पानन धतडम ततडम. बाहेर निघाले ते म्हणे कृष्णाला बोलून आणा. ते म्हणे नाही रे बाबा त्या मामीच्या घरी मी नाही जात. ती कालच मला म्हटली होती बांधूनच देते म्हणून मी नाही जात तिच्याकडे. मग ते भगवान परमात्मा म्हटला मी जात नाही म्हटल्यानंतर आता हेच गेले. तिकडे गेल्यानंतर मग आता बघा साधी बामणाने बांधलेली गाठ सुटत नाही तर तिथं बामणाचा बापाच्या बाप येतो तो सगळ्या जगाचा बाप आहे. त्याची गाठ कशी सुटेल. लीला आहे महाराज. अशी लीला खोड्या करता करता यशोदा माईनं सांगितलं आता गवळीनीच्या सांगितलेल्या ज्या खोड्यांना मला सहन होत नाही आता बरंचसं वेळ झालंय तू शाळेत जा. तेव्हाची शाळा 1ली 2री 3री ते काय ते 1st इयर 2nd इयर तसलं काही नव्हतं. मग त्यावेळेस ते गाईचं चारायला ते जायचे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे कुंभार रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे कुंभार रानात जा. या या तुम्ही गाया घेऊन सारे कुंभार रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे कुंभार रानात या या ओ गाई चालिया बनापती गाई चालिया बनापती चालया बनापती गाई चालया बनापती. सबे पिंडा की संगती सबे पिंडा की संगती गाई 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 चालिया बनापती गाई चालिया बनापती बनापती. सगळ्या गाया घेऊन गेले तिथं. मग तिथं जाऊन काय ते पत्ते नव्हते खेळीत. हा तिथले खेळच वेगळे होते महाराज. हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा पोरा हा मामा पोरा घुमडी वाजे घमामा घुमडी वाजे घमामा घुमडी वाजे घमामा घुमडी वाजे घमामा मामा पोरा हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा हा मामा हा मामा हा मामा पोरा 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 हा भक्तु भक्ति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. 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 खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू. भक्तु भक्ति बक पोरा खेळ मांडू. भक्तु भक्ति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू.
हरपणी खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपणी खेळू लागलो सुरवणी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुरवणी माझी घोंगडी हरवली हुतुय तुतू हुतुय तुतू हुतुय तुतू हुतुय तुतू खेळ कानुबा हमामा तुय गाली कानुबा हमामा तुय गाली कानुबा हमामा तुय गाली गडी आला ते फुल दाबली राधपुल गडी आला ते फुल दाबली राधपुल केला गुडगा बापुल केला गुडगा बापुल किती करसी दरे पुरे घोडी किती करसी दरे घोडी कानोबा कानोबा जाबुन कोडली कानोबा जाऊन गोगल कानोबा जाबुन कोडली खेळ मांडीला वाळवंटी गाडी खेळ मांडीला वाळवंटी गाडी नाचती वैष्णवबाई रे नाचती वैष्णवबाई रे नाचती वैष्णवबाई रे खेळ मांडवीला वाळवंटी ताई खेळ मांडवीला वाळवंटी ताई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे भाई रे भाई रे असे अनेक खेळ खेळायचे ते पण काही गोपाळ आले आणि ते म्हटले काना अरे 5च मिनिटं राहिले बा कवर खेळायचंय खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख त्याच्यात एक बोबड्या होता काना एखादी बातरी बादवली एखादी बातली बादव ना तो बोबड्या होता तो ते म्हणा कोणती बादू कोणती तुला जीन ते बादव कोणती बाजू आणि तो असा बासरी वाजवायचा तो आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली पडिला कान हो ती गवळण म्हणायच्या अकल्पित पडला काने काम धंदा विसरल आहार सावळिया बाजवली बाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली तुझ्या मुरली सुरताले तुझ्या मुरली सुरताले बीबी सरले देह पान बीबी सरले देह पान घर सोडून धरली दान घर सोडून धरली दान कशी वाजवली वाजवली मुरली सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली वाजवली काय गोड मुरली वाजवायचा मुरली नो हे केवळ भान तिने माझा हरिला प्राण संसार केला दाना दिन
आहार सावळीया कैसी वाजवली मुरली. गोपाळ म्हणू लागले नको रे काना आता बस झालं. मग काही आणलंय का ते म्हणे कधीच बनवले कालच बनवले. आता काय आणायचं बांधून पण ठेवलंय. शुकाचार्य वर्णन करतात तुमच्या आपापल्या शिदोऱ्या आणा. आणि भागवतामध्ये गोड श्लोक आलाय बिभ्रत बेणुम जठरपटयो शृंग वेत्रे जगक्षे वामे पावनो मसरकलोम तत्फलान्यंगुलुचु तिष्ठन मध्ये सुपरिसुरु हासयन्नर भविस्वई स्वर्गे लोके मिसती बुभुजे यज्ञ भुक्पाल केली. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी यथामती यथावकाश. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखन्यासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांकडे जे मी शिकलो ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असू शकतो असा दावा नाही. 4092 अभंगामध्ये 100 प्रकरणं आहेत. 18,900 चरण आहेत. त्यामध्ये तुकोबारांनी अनेक प्रकारच्या अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. आपण आपापल्या पद्धतीने जया जैसा भाव तया करावा निरूपण या न्यायाने मला सद्गुरूंनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने मी या अभंगाचं चिंतन केलेलं आहे. 12 वाजलेले आहेत. गोड अशा प्रकारची रामकथा आजचं काल्याचं कीर्तन समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळनेर सिद्धिविनायक पतसंस्था आणि आदरणीय डॉक्टर साहेब पांडुरंग बाबा आहेत आपले बडगे बाबा आहेत ह्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये गोड अशा प्रकारची अगदी विनकरी बाबांपासून तर आमच्या अमोलदादांपर्यंत सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. जाता जाता एक वाक्य आहे जितनी मेहरबानी आपने की जितनी मेहरबानी आपने के उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है सिद्ध विनायक महाराज की वरना मुझमें ऐसी कोई खासियत नहीं. विठोल जय जय विठोल. हे विठोल जय जय हरे